पोलीस आयुक्तालयात सोमवारी झालेल्या बैठकीत दोन्ही मध्यवर्ती मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते, शासनाच्या विविध विभागाचे अधिकारी यांच्यात संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत पोलीस उपायुक्त अजित बोराडे, पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमण, यशवंत गवारी, सुधीर खिरडकर, महापालिकेच्या सारिका अकुलवार, आरटीओचे अधिकारी, महावितरण, अग्निशामक, धर्मादाय आयुक्त अधिकारी यांच्यासह राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ केडी कांबळे, अजित गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, आनंद चंदनशिवे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। पोलीस आयुक्त एम राजकुमार म्हणाले, हे माझं जे आहे ते आज दुपारी विचार करताना आता सर्व गोष्टी यांना माहिती आहे, यांनी वर्षानुवर्ष केलेल्या आहेत आणि मी मागच्या वर्षी माझ्यासाठी पहिल्यांदा होतो सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, त्यामुळे काही गोष्ट चर्चा करावं लागलं। त्यामुळे मला असं वाटलं होतं यावर्षी मला बोलायला काही गरजच नाही आहे, फक्त शुभेच्छा देऊ म्हणून। पण जशा सिटी इंजिनियर मॅडमनी सांगितलं कॉर्पोरेशनसाठी 27 मुद्दा नोंद करून घेतलेले म्हणून आम्हालाही पान भरलेलं आहे। पण एकही मुद्दा मी वारंवार लिहिलेला आहे। आपण सर्व जवळपास 2 तास झालेला आहे, आपण बसलेला आहे। आपण परवानगी आहेत आणि पेशन्स असलं तर मी 10 मिनिट घेतो, अदरवाईज शुभेच्छा म्हणून संपवायचे। मातोश्री रामाई आंबेडकर जयंती निमित्त आता चर्चा झालं, माझं विनंती आहे त्याबद्दल पुन्हा चर्चा करू नये। काल पण आंबेडकर जयंतीच्या रामनवमी निमित्त काही लोक आलं यादी घेऊन, आम्ही सरसकट कोणाला एंटरटेन केलं नाही। आता हे नवीन उदाहरण नको मला, आणि आपल्याकडून जे सहकार्य लाभलं त्याबद्दल मी आवर्जून उल्लेख करणार आहे। राजाभाऊ सरवदे असो आणि त्यांचे जे विश्वस्त समितीचे सर्व लोक आलं होतं हे रामाई आंबेडकर जयंती निमित्त जे मिरवणूक होतो त्या दरम्यान त्यांना मी असं आणि आपल्यापैकी काही लोक पोलीस आयुक्तांनी आदेश दिले किंवा पोलीस प्रशासनाने आदेश दिले ते आता असा जेव्हा संवाद आमच्या चालू आहे तेव्हा आदेश नाही आहे, ते एकमेकांना सूचना आहे, विनंती आहे। ते आदेश वेगळा आहे, त्याचा आदेश लेवलपर्यंत पोहोचणार नाही असं माझ्या अपेक्षा आहे, आशा आहे। आणि तेव्हा मी हेच विनंती केलं होतं की हॉस्पिटल एरियाज जे आहेत तिथं आवाज कमी करू, आम्ही शक्य असतं तर बंद करू म्हणून त्यांनी करूनही दाखवलेलं आहे। त्याबद्दल सर्व आंबेडकर प्रेमींना आभारी आहे। आणि कालचं उदाहरण आहे, रामनवमीची जयंती आहे आणि जे भगवान मस्जिद जे आहे ते सर्वात सेन्सिटिव्ह एरिया आहे रामनवमीच्या दृष्टीने, आणि मागच्या तिकडच्या हिस्ट्री पण आहे। काल जयंतीच्या आयोजकांनी, त्या पर्टिक्युलर मंडळाच्या आयोजकांनी त्या भागात 50 मीटरसाठी फक्त त्यांनी पूर्णपणे डीजे बंद केलं, आवाज बंद केलं। आणि आपल्यापैकी काही जण तिथं असलं तर आश्चर्य वाटलं असेल, अगदी 3 ते 4 मिनिटात पूर्ण पास झाला। म्हणजे अशा एक तणावाचं वातावरण होतं अगोदर, आणि अगदी 3 ते 4 मिनिटात पास झालं। तिकडं पास झाल्यानंतर त्यांनी वाजवलं आणि ते तिकडून सरळ शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत आलं, तिथं त्यांचं वाजवत होतं। तरी आम्ही मस्जिद समोरच होतो, आवाज एवढा छान होतो, एक बेसच होतो। सो